नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कॅप्सिकम कायरस म्हणजे ढोबळ्या मिरचीचा कायरस आपण करणार आहोत। एक प्रकारची भाजी आहे आणि ही सणासुदीला वगैरे केली जाते, कारण याच्यात बहुतेक वेळेला कांदा लसूण घातला जात नाही। तर याच्यासाठी इथे एक मोठा चमचा तेल तापवलेलं आहे। त्याच्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ, अर्धा चमचा उडदाची डाळ घालून एक चिमूटभर किंवा थोडासा जास्त हिंग घातलेला आहे आणि डाळीचा रंग थोडासा बदलेपर्यंत, गोल्डन होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण 2 कप धुवून चिरलेली ढोबळी मिरची घालतोय आणि हे 1 मिनिटभर सगळं आपल्या फोडणीबरोबर मिसळून घेतोय। ह्याच्यामध्ये 1 पाव चमचा हळदीची पावडर घातलेली आहे आणि हे सगळं आपण मिसळून घेतलेलं आहे। ह्याच्यावर झाकण ठेवून 1-2-3 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। 2-3 मिनिटं झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 वाटीभर 1 कपभर पाणी घालणार आहोत। पाणी आपल्याला जेवढा रस पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे। नंतर ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा गूळ घातला आहे, 1 छोटा चमचा मीठ घातलेलं आहे आणि अर्धा पाऊण चमचा आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट घातलेलं आहे। तसंच 1 अर्धा चमचा आपण गोडा मसाला किंवा गरम मसाला घालू शकतो। मी इथे गरम मसाला घातलेला आहे किंवा दोन्हीही थोडं थोडं घालू शकता। तसंच इथे 1 पाव कप ओलं खोबरं घातलेलं आहे आणि 1-2 चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे आणि 1 चमचा भाजलेल्या तिळकूट घातलेला आहे। सो दाण्याचा कूट आणि तिळकूट असं दोन्हीही थोडं थोडं घातलेलं आहे। नंतर 1-2-3 चमचे चिंचेचा कोळ आपण घातलं आहे, चिंचेचं पाणी। इथे आपण आता चिंच आणि गूळ जो आधी घातलेला आहे, हे दोन्ही आपल्या चवीप्रमाणे आपण बॅलन्स करायचं आहे। तर हे सगळं घालून हे आपण परत 1-2-3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि हे आपण चपाती, भाकरी, भात याच्याबरोबर सर्व करू शकतो। इव्हन डोश्याबरोबर पण हे छान लागतं। ही भाजी नक्की करून बघा, कायरस। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।